आणखी एका गोष्टीची तयारी करायची आहे असे मी ठरवले आहे. कसली रे गोपाळा? म्हणजे अरे गोपाळा, काय ते स्पष्ट बोल. अण्णा, मला बडोदे संस्थानाच्या पागा सांभाळण्याची चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळते आहे. अगो बाई, बडोद्यास? होय, माझा एक मित्र आहे मिरजेचा, तो तेथे स्थायिक झाला आहे. त्यास आपल्या पागा आणि माझ्या कौशल्याबद्दल माहिती होती. त्यामुळे पगार चांगला 200 रुपये आहे आणि कुटुंबासह राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. अरे म्हणजे तुम्ही हो, मी सरस्वती आणि मुलास घेऊन बडोद्यास जाईन म्हणतो. अण्णा, येथेही दुष्काळी परिस्थिती आहे. पागाही जळाल्या, उत्पन्नही तेवढे नाही. आतापर्यंत अण्णाच कष्ट करीत प्रपंच चालवत राहिले. अण्णा, आता थोरला मुलगा म्हणून ही जबाबदारी मला उचलावी असावी. आम्ही जातो. तिकडे सारे स्थिरस्थावर झाले की आपणच बोलवून घेऊ. आपण आता विश्रांती घ्यावी असावी. आम्ही कष्ट करू. होय ना रे दाजी? हो तर. गोपाळा, गोपाळा, या बापाच्या जन्माचे याहून मोठे सार्थक ते कोणते? वा, इंग्रजीमध्ये मोठीच मजल मारलेली दिसते तुम्ही रमाबाई. नाही नाही, असे काही नाही. एखाद दुसरा शब्द येतो तेवढेच. शिकले नाही मी अजून. तर तेवढेच बाकी आहे हो. नाही, इंग्रजी शिकून आता आमच्या रमाबाई विलायती मड्डम होणार. घराण्याचे नाव नको का काढावयास?